हॅलो नमस्कार मंडळी. अहो थंडीच्या दिवसात भरपूर अशा पालेभाज्या किंवा सगळ्याच भाज्या येतात, पण त्या पालेभाज्या ज्या येतात त्या मुलांना खाऊ कशा घालायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न. आजकाल मुलं एवढी हुशार झाली आहेत ना, त्यांना तेच तेच दिलं की त्यांना नकोसं होतं. मग काय, आज आणली होती पालक. त्याला म्हटलं पालक पराठा देऊ का, म्हणे नको, मला आज काहीतरी वेगळं हवे. मग काय, लावली युक्ती आणि काय केलं, पालक घेतली आणि मिक्सरमध्ये पाणी घालून छान अशी वाटून घेतली, त्याची छान अशी पेस्ट केली. आणि गव्हाचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये दही घातलं, चवीनुसार मीठ, साखर, बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घातली आणि जे आपण वाटलेलं पालकाची पेस्ट होती ते घालून छान असं पीठ मुरत ठेवलं. अर्धा तास पीठ मुरलं तोपर्यंत आपण जिरं, आलं, मिरची आणि लसूण ह्याची छान अशी फोडणी करून घेतली. थोडासा चवीनुसार कांदाही घाला आवडत असेल तर. ह्याच्यामध्ये धनेपूड, लाल तिखट, जिरा पावडर छान घालून हे मिश्रण एकजीव करा. आणि हे एकजीव केलेलं मिश्रण आता आपण किसलेला पनीरमध्ये घालून घेणार आहोत. आपण इथे स्टफ पनीर कुलचा बनवतो आहे, स्टफ पालक पनीर कुलचा. आता ह्यात कोथिंबीर आणि मीठ घालून घ्यायचं आहे आणि जे आपण पीठ मळून ठेवलेलं त्याच्यामध्ये हे पनीरचं मिश्रण छान असं भरून घ्यायचं आहे. छान असा गोळा करायचा आहे आणि जाडसर लाटायचा आहे बरं का मंडळी, हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. एका साईडला पाणी लावायचं आहे आणि तव्यावरती छान असं चिपकवून घ्यायचं आहे. छान असं तव्यावरती ठेवून फुललं की दुसऱ्या साईडने तवा उलटा करायचा आहे आणि छान असं शेकून घ्यायचं आहे. घी, तूप, बटर जे तुम्हाला हवे असेल ते लावा आणि खायला घ्या.